हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल का नाही आम्ही सगळ्या मैत्रिणी बसले वेळेला एक विषय निघाला. हल्ली आपण जेवतो खातो सगळं, पण का नाही पूर्वीचे जेवणाची चव नाही. आपण लहान असताना आपली आई बनवायची, तर सांबार असेल किंवा भाजी असेल किंवा साधं कुळथाचं पिठलं सुद्धा असेल. पण आज आपण जेवतो तर काही त्या चवीचं नाही. म्हणजे आपण लहानपणी आपले आईचे हातचं असेल, आजीच्या हातचं असेल खाल्लेलं आहे, ती चव आज नाही. आम्ही स्वतः केलं तरी ती चव येत नाही, हे आमचे सगळ्यांचं म्हणणं होतं. मग कारण पण प्रत्येकीनं शोधली, काय कारण आहे तर कशामुळे असेल म्हणून. तर पण मी बोलणार आहे. आणि आपल्याला काय वाटते, आपल्याला पण असं वाटते का, आणि आपल्याला काय कारण असेल असं वाटते, हे पण आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहावं असं वाटते. अहो, आपण लहान असताना इवन साधं चिंच म्हणा, नवीन चिंच आली की काय करायचं, ती चिंच काढायची, तोडायची, ती हे करून ते मीठ, गूळ, तिखट सगळं घालून एकत्र कुटायचं आणि एका काठीला लावून तर आपण गोळीगत खायचो. काय चव होती बघा. आज अशी चव येते का हो? आजची मुलं तसलं काही खातही नसतील, मला माहीत नाहीये. त्यामुळे ती चव साधं आत्ताच्या मुलांसारखं किंवा आत्ता जे काही मिळते मुलांसारखं नाही, आपण सुद्धा खातो, नाही म्हणत नाही मी. जे काही खात असतो त्याला ती साधे गोष्टीची चव नाही. कैऱ्या आल्यावर इवन शाळेत सुद्धा जाताना एकीनं कैरी आणायची, एकीनं मीठ आणायचं, एकीनं तिखट आणायचं, एकीनं जिरं आणायचं आणि तर सगळं बारीक चिरून सगळं घालून मिक्स करून खायचो. काय चव होती हो. आज ती चव आहे का? आणि मी तरी हे सगळं एन्जॉय केलेलं आहे बरं का, सगळं एन्जॉय केलेलं आहे. आणि ह्याच्याशिवाय काही लोकांना वाटलं आज का ती चव येत नाही. म्हणजे पूर्वी कसं मिरची लागली की घरातच पाठीमागे मिरचीचं झाड असायचं, तिथून मिरची आणली, टोमॅटो लागला, ते झाडाचं काढून टोमॅटो आणला, त्याला काही औषधं वगैरे मारलेली नसायचं. म्हणजे अगदी नॅचरल होतं तसं सगळं. त्यामुळे त्या गोष्टींना चव होती. त्यासारखं आज आपल्याला काही मिळत नाही. मिरची असू देत, टोमॅटो असू देत, भाजी असेल, हे सगळं नैसर्गिक होतं. तोंडली घरातच असायची किंवा भेंडी घरातली असायची, त्यामुळे ती चव नाही येत. ह्याच्यापेक्षा आणि एक कारण आहे, तर म्हणजे आपली आई तर बनवताना प्रेम ओतून करायची. आई असेल, आजी असेल, ते प्रेमाचं सुद्धा एक कारण असू शकते, म्हणून आपल्याला तर खूप चविष्ट वाटायचं. आणि एक कारण म्हणजे आज आपण मिक्सर वगैरे वापरतो. पूर्वी रुबा म्हणा किंवा पाटावर वांटा हे रुबायला वापरायचं. हे बघा फरक दोन्हीतही काय असते सांगते. आपण मिक्सरमध्ये करतो तेव्हा तर गोल फिरताना ब्लेडनं आणि बारीक होते. हे तुम्ही पाटावर वांटा असेल, रुबा असेल, ते वाटताना तर तुकडे नाही होत, तर पेस्टसारखं म्हणजे एकदम असं बारीक होते. बारीक म्हणण्यापेक्षा काय म्हणेन मी, एक जीव होते.
आणि मिक्सरमध्ये बारीक बारीक होते, ते बारीक बारीक पीसेस होतं, बारीक होते. आणि जास्त वेळ मिक्सर फिरवल्यावर तुम्हाला माहीत असेल तर गरम पण होते मिक्सर, त्यामुळे त्यातलं थोडीशी ओरिजिनॅलिटी निघत सुद्धा असेल, हे काही लोकांचं म्हणणं असू शकेल, मान्य आहे. त्यामुळे पूर्वी रुबा म्हणा, पाटा वरवंटा वगैरे वापरायचे, त्यामुळे त्या पदार्थांना ते म्हणजे मसाल्यांची चव आहे तशी राहायची. आणि हे मिक्सर वगैरे आपण फिरवताना गरम होते, त्यामुळे चव म्हणा, तो वास म्हणा, थोडासा टिकत नाहीये असं पण काही जणींना वाटते. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण पूर्वीचे जेवणाची चव आज नाही हे सगळ्यांना मान्य आहे. आताचे एवढे पदार्थ नसतील तेव्हा आपण लहान असताना काहीतरी पंजाबी अमुक तमुक कॉन्टिनेंटल वगैरे कधी खाल्लेलं नाहीये, पण जे काही घरात आई बनवायची, तर काही असू देत, फणसाचं सांदण असेल, काही असू देत, ती चव आज नाही. आज आपण त्या वस्तू सगळ्या आणून घरात बनवलं तरी, आपण स्वतः बनवलं तरी ती चव येत नाही, का माहीत नाहीये. त्यामुळे एक कारण हे असेल, पूर्वी सगळं नॅचरल असायचं, आता सगळ्याला वेगवेगळे पेस्टिसाइड्स तर हे वापरतात, आणि धान्य म्हणा, भाजीपाला म्हणा, जास्त पिकायला पाहिजे, जास्त मिळायला पाहिजे म्हणून काही काही सगळं वापरलं जाते, त्याच्यामुळे सुद्धा असेल. आणि एक नॅचरल म्हणजे पूर्वी आपण आंबे असू देत, पपई असू देत, फळं असेल, घरात कशी तोडायची हो, ती जराशी पिवळट दिसायला लागल्यावर, जरासा पिवळटपणा दिसला की तोडायचं. तांबा असेल, काही कुठलं पण. हल्ली काय होतात, हल्ली मार्केटिंग कुठून कुठे पाठवायचं आहे, त्यामुळे कितीतरी दिवस आधी तोडलं जाते आणि नंतर आर्टिफिशियली ती फळं पिकवली जातात. त्यामुळे तर पूर्वी नॅचरली पिकलेला असायचं, म्हणजे जरा पिवळट झाल्यावर मग काढायचे का, पक्षी वगैरे येऊन तर हे करतात म्हणून जरा पिवळा रंग ते आंब्याला दिसायला लागल्यावर ते आंबे तोडून ठेवायचे गवतात, बाकी काही घालायचं नाही. गवत म्हणजे उबदार असते म्हणून. आणि तर नॅचरली पिकतात, त्यामुळे ती चव असायची. आता नाही आहे तसं. आता सफरचंद वगैरे तरी कुठे हिमालयमधनं येतात, कितीतरी दिवस आधी तोडली जातात, पॅकिंग केलं जाते, हे पण एक कारण असेल. त्यामुळे हे मात्र एक सगळ्यांना मान्य आहे, आपण लहानपणी आपली आई बनवायची त्या कुठल्या गोष्टीची तशी चव आपण स्वतः बनवलं तरी, आपण कोणालाही नावं ठेवत नाही, आपण स्वतः बनवलं तरी ती चव आज येत नाही. काही असू देत, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील, तर लोणचं असेल, चटण्या असतील, कोशिंबिऱ्या असतील, काही आपली आई आजी. आणि तेव्हा तरी काही हो, एवढे प्रकार काही मिळत नव्हते त्यांना, घरात काही आजूबाजूला पिकते त्यातनं ते बनवायचे, तरी त्याला किती चव असायची बघा, खूप असं चविष्ट असायचं. पण आज आपल्याला खूप गोष्टी मिळतात, तरी तर सगळं वापरून आपण बनवलं तरी ती पूर्वीची चव जेवणाला आज येत नाही. इवन साधा भात असला तरी, अहो पूर्वीचा भात वाढल्यावर, आमच्याकडे तरी ते गणसाल तांदूळ वापरायचे, खूप छान असं वाढला का नाही, ती वाफ निघायची की सगळीकडे, जेवायला बसलो की बाहेरपर्यंत ते भाताचा वास यायचा, एवढा वास दरवळायचा. तसा वास आज येतो का हो?
नाही. कित्येक वेळेला हापूस आंबे सुद्धा नुकतेच आम्ही आणलेले होते, ते असे चिरले का नाही, बाजूला चिरल्यावर आत असं पांढरट काहीतरी होतं, म्हणजे नॅचरली पिकवलेले नव्हते ते. त्यामुळे ती चव, आपण लहानपणी घेतलेली चव आज अन्नाला नाही येत. आपल्याला काय म्हणायचं आहे, प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.